नमस्कार. सांधेदुखी, थकवा किंवा सकाळी उठल्यावर येणारा ताठरपणा अनेकांना हे त्रास जाणवतात. यामागे वाढलेलं युरिक ॲसिड असू शकतं. आजच्या या भागामध्ये आपण आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या सल्ल्यानुसार या समस्येचं मूळ आणि त्यावरचे अगदी सोपे उपाय समजून घेणार आहोत. अनेकांना सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये एक प्रकारचा कडकपणा किंवा वेदना जाणवतात किंवा दिवसभर उगाचच थकल्यासारखं वाटतं. तर ही जी लक्षणं आहेत ना, यामागे वाढलेलं युरिक ॲसिड हे खूप महत्त्वाचं कारण असू शकतं. आणि जर असं काही जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं अजिबात योग्य नाही. चला तर आज आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. आपण समस्येच्या अगदी मुळाशी जाऊ. युरिक ॲसिड म्हणजे नक्की काय आहे, ते वाढतं तरी का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार, आपली जीवनशैली आणि काही साधे सोपे घरगुती उपाय करून त्यावर नियंत्रण कसे मिळवता येतं, हे सगळं आपण सविस्तरपणे पाहू. गंमत म्हणजे पूर्वी हा त्रास साधारणपणे 50-60 नंतर दिसायचा. पण आता काय झालंय, आपली बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी या सगळ्यामुळे अगदी तरुणांमध्येही ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतेय. ही काही सुरुवातीची लक्षणं आहेत ज्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. विशेषतः पायाच्या अंगठ्यात दुखायला लागणं हे युरिक ॲसिड वाढल्याचे एक प्रमुख लक्षण मानलं जातं. यासोबतच सांध्यांना सूज येणं किंवा सकाळी अंग जखडल्यासारखं वाटणं, यातलं काहीही जाणवत असेल तर वेळीच सावध व्हायला हवं. बरं, आता ही समस्या नीट समजून घेण्यासाठी युरिक ॲसिड म्हणजे नक्की काय आहे आणि ते आपल्या शरीरात तयार कसं होतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर युरिक ॲसिड म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारा एक टाकाऊ पदार्थ आहे. आपण जे अन्न खातो त्यात प्युरिन्स नावाचा एक घटक असतो. जेव्हा आपलं शरीर या प्युरिनचं विघटन करतं तेव्हा त्यातून युरिक ॲसिड तयार होतं. ही प्रक्रिया खरं तर खूप सरळ आहे. आपण प्युरिन असलेले पदार्थ खातो, शरीर ते पचवतं आणि त्यातून युरिक ॲसिड तयार होतं. साधारणपणे आपली किडनी हे ॲसिड लघवी वाटे बाहेर टाकून शरीर स्वच्छ ठेवते. पण खरी अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा एकतर हे ॲसिड गरजेपेक्षा जास्त तयार व्हायला लागतं किंवा आपली किडनी ते पूर्णपणे बाहेर टाकू शकत नाही आणि मग ते शरीरात साठायला लागतं. तर डॉक्टर रेणुशे यांच्या म्हणण्यानुसार युरिक ॲसिड वाढण्यामागे मुख्यत्वे 5 कारणं आहेत. आणि ही सगळी कारणं आपल्या रोजच्या जीवनशैली आणि आहाराशी जोडलेली आहेत. चला एक एक करून ती पाहूया. पहिलं कारण आहे अतिप्रमाणात प्रोटीन आणि विशेषतः लाल मांस खाणं, म्हणजे मटण किंवा प्राण्यांचे अवयव जसे की लिव्हर, भेजा यांमध्ये प्युरिनचं प्रमाण प्रचंड जास्त असतं आणि यामुळे थेट युरिक ॲसिडची पातळी वाढते. दुसरं कारण म्हणजे अल्कोहोल आणि त्यातही खास करून बियर. बियरमध्ये प्युरिन खूप जास्त प्रमाणात असतं. इतकंच नाही तर अल्कोहोलमुळे आपल्या लिव्हरवर ताण येतो, ज्यामुळे शरीरातून युरिक ॲसिड बाहेर टाकण्याची प्रक्रिया एकदम मंदावते. तिसरं महत्त्वाचं कारण आहे साखर. हो, साखर. गोड कोल्ड्रिंक्स, पॅकेज केलेले फळांचे रस आणि मिठाई यामध्ये फ्रुक्टोज खूप जास्त असतं. आणि विशेष गोष्ट म्हणजे फ्रुक्टोज हा एकमेव असा कार्बोहायड्रेट आहे जो थेट युरिक ॲसिडचं उत्पादन वाढवतो. चौथं कारण तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे, फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ. या पदार्थामुळे काय होतं तर वजन वाढतं आणि वाढलेल्या वजनामुळे किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे युरिक ॲसिड शरीरातच साठून राहतं. आणि 5वं कारण आहे किडनीचं आरोग्य. मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांमुळे किडनी हळूहळू कमकुवत होऊ शकते. आणि जर किडनीच नीट काम करत नसेल तर ती शरीरातील टाकाऊ पदार्थ प्रभावीपणे बाहेर कशी टाकणार, बरोबर ना? ठीक आहे, आत्तापर्यंत आपण समस्या आणि त्याची कारणं पाहिली, पण आता आपण उपायांबद्दल बोलूया. आहार आणि आपल्या रोजच्या सवयींमध्ये काही छोटे आणि सोपे बदल करून आपण या समस्येवर सहज नियंत्रण मिळवू शकतो. तर उपाय आपल्या ताटातच दडले आहेत. डावीकडे बघा. फायबरयुक्त पदार्थ, व्हिटॅमिन सी असलेली फळं आणि भरपूर पाणी पिणं हे फायद्याचं आहे. तर उजवीकडे दिसणारे पदार्थ जसे की लाल मांस, बियर आणि गोड पेय हे तर कटाक्षाने टाळायलाच हवेत. हा बदल म्हणजेच नियंत्रणाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. आपल्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे. चेरी, सफरचंद यांसारखी फळं, काकडी, गाजरसारख्या भाज्या आणि ज्वारी, बाजरीसारखी धान्य हे सगळे पदार्थ युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवायला खूप मदत करतात. आणि हा आकडा तर अगदी लक्षातच ठेवा. दिवसभरातून कमीत कमी 3.5 लिटर पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. पुरेसं पाणी प्यायल्याने किडनीला युरिक ॲसिड लघवी वाटे बाहेर टाकायला मोठी मदत होते. खरं तर हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात प्रभावी उपाय आहे. आता आपण जरा त्या पदार्थांवर लक्ष केंद्रित करूया जे युरिक ॲसिडची पातळी वेगाने वाढवतात आणि जे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहेत. ही यादी थोडी मोठी वाटू शकते,
पण ती खूप महत्वाची आहे. लाल मांसासोबतच काही डाळी जसं की उडीद, मसूर आणि राजमा या टाळाव्यात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पालक आणि दही यांसारखे पदार्थ जे आपल्याला तसे आरोग्यदायी वाटतात ते सुद्धा टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यात प्युरिन जास्त असतं किंवा ते शरीरात सूज वाढवतात. आहारातील बदलांसोबतच डॉक्टर रेणुशे काही सोपे घरगुती उपाय सुद्धा सांगतात, जे आपण अगदी सहज आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करू शकतो. हे काही खूपच प्रभावी उपाय आहेत. उदाहरणार्थ, रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने युरिक ॲसिडचे जे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये जमा होतात ते विरघळायला मदत होते. त्याचप्रमाणे रोज एक सफरचंद खाल्लं तर त्यात असलेलं मॅलिक ॲसिड युरिक ॲसिडला निष्प्रभ करतं. किती सोपं आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की फक्त आहार बदलून चालणार नाही. दररोज किमान 30 मिनिटं चालणं आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवणं हे तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. व्यायामामुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते आणि युरिक ॲसिड कमी व्हायला आपोआप मदत होते. आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांचे हे शब्द आपल्याला एक विश्वास देतात. योग्य आहार आणि योग्य जीवनशैली ठेवली तर ह्या समस्येवर नियंत्रण मिळवणं अजिबात अवघड नाही. गरज आहे ती फक्त योग्य माहितीची आणि सातत्याने प्रयत्न करत राहण्याची. तर जाता जाता एक विचार करूया. या सर्व माहितीनंतर असा कोणता एक छोटासा बदल आहे जो युरिक ॲसिड नियंत्रणात आणण्याच्या दिशेने एक पहिलं पाऊल म्हणून आजपासूनच सुरू करता येईल? नक्की विचार करा.